आता डोंबिवलीमध्ये सध्या आपल्याला एक वेगळं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। अनेक राजकीय नेते अनेक वकील या ठिकाणी आहेत। आपल्यासोबत उज्ज्वल निकम सर आहेत। सर काय सांगाल, नवीन वर्षाच्या सगळ्यात पहिले तुम्हाला शुभेच्छा। आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा, आपल्या दर्शकांना देखील खूप शुभेच्छा। नवीन विचाराची एक नवीन दिशाची गुढी आपण आज उभा करतो आहोत आणि हे निवडणुकीचं वर्ष आहे आणि प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। लोकशाही सुदृढ निरोगी करण्याकरता मतदार दक्ष असेल तरच आपल्याला लोकशाहीबद्दल बोलता येतं, एवढंच या निमित्ताने आवाहन करेल। खरं तर या वर्षीचं जे वर्ष आहे, नववर्ष असेल, हे खूप जास्त म्हणू शकतो आपण राजकारणाने भरलेलं आहे, कारण अनेक उलटापालट आपल्याला पाहायला मिळाला मागच्या गतवर्षामध्ये। यावर्षी वकील म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय होऊ शकतं भविष्यात? समाजामध्ये ऐक्य असलं पाहिजे, किरकोळ कारणाकरता वादविवाद नको। प्रसार माध्यमांनी हा असं म्हटलं, तुमचं काय, तरी राजकारण्यांनी जिभेवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे। प्रसार माध्यम आपल्याला वाटत असतं की कॉमेंट्स घेतो आपण, परंतु काही वेळेला गैरसमजुती होतात, निष्कारण मन कलुषित होतात। त्यामुळे श्री गणेश सगळ्यांना सुबुद्धी देव, एवढंच प्रार्थना करेल। नवीन वर्षाची सुरुवात उज्ज्वल निकम सरांनी डोंबिवलीमध्ये येऊन केलेलं आहे, त्यामुळे येणारं वर्ष हे प्रत्येकासाठी चांगलं झालं असंही ते म्हटलं। कॅमेरामॅन रोहित सह राजश्री वाघमारे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।